माननीय डॉक्टर सतीश तराड सर आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करतील. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती जिल्हा शाखा आणि गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर अमरावती यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता. महाराष्ट्राला दीर्घ संत परंपरा आहे. या संत परंपरेमध्ये एकापेक्षा एक चांगले संत होऊन गेले, विद्वान संत होऊन गेले. पण अंधश्रद्धा आणि संत असा जर आपण विचार केला तर संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी या तीन संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम फार मोठ्या प्रमाणात केलं. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे वैचारिक अधिष्ठान आहे याची मांडणी जेव्हा केली जाते, अगदी नरेंद्र दाभोळकर सुद्धा त्यांची सगळी पुस्तकं तुम्ही वाचून पाहिली किंवा त्यांची भाषणं यूट्यूबवर किंवा कॅसेट जुन्या त्याच्यात तुम्ही ऐकल्या, तर या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तात्विक अधिष्ठानाला संत तुकाराम, संत तुकडोजी आणि संत गाडगेबाबा, संत कबीर यांच्या विचाराचं फार मोठं अधिष्ठान आहे. या ठिकाणी जो परिसंवाद झाला याच्यामध्ये डॉक्टर शोभाताई गायकवाड यांनी विचार मांडले, प्राचार्य अनिल प्रांजळे यांनी विचार मांडले, आमच्या गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे श्रीधरराव डहाके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि विचारवाहिनीचे अध्यक्ष आणि या गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या ट्रस्टी प्राध्यापक डॉक्टर मंदाताई नांदुरकर यांनी सुद्धा आपले विचार मांडले. या सगळ्या विवेचनामध्ये तुकडोजी महाराजांचा जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने, सशक्त पद्धतीने आपल्यासमोर ठेवला गेला. अनिल प्रांजळेंनी बोलताना एक प्रश्न उपस्थित केला की शिक्षणानं अंधश्रद्धा जाईल असं वाटत होतं, पण आज शिकलेल्या माणसांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण जास्त दिसून येतं. तर म्हणून अंधश्रद्धा निर्मितीच्या मागे शिक्षणाव्यतिरिक्त इतर काहीतरी कारण असलं पाहिजे. तर हे आधीपासूनच स्पष्ट आहे. जसं आपण आता म्हणालो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तात्विक अधिष्ठान संतांमध्ये संत तुकाराम, संत तुकडोजी, संत गाडगेबाबा हे आहे. पण हे तीनही संत फारसे शिकलेले नव्हते. संत तुकारामांनी घरी अभ्यास केलेला होता चांगला, पण गाडगेबाबा तर कुठे शाळेतच गेले नाही, त्यांनी फारसा अभ्यास केला नाही. वाचून घेतलं होतं गाडगेबाबांनी. तुकडोजी 3ऱ्या वर्गापर्यंत शिकलेले होते. म्हणून ज्या संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रचंड काम केलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तात्विक अधिष्ठान जे संत आहेत ते संतच फार शिकलेले नव्हते. याचाच अर्थ स्पष्ट आहे की अंधश्रद्धेचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. मग अंधश्रद्धेचा कशाशी संबंध आहे याचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला थोडं मागं जावं लागतं. मग थोडं मागे जाऊन आपण पाहू की अंधश्रद्धा कशी निर्माण होते किंवा अंधश्रद्धेच्या निर्मितीचं मूळ कारण काय आहे. भारत हा अतिशय प्राचीन आणि पुरातन देश आहे. जवळपास 225 देश या देशामध्ये आहेत. तुम्ही गुगलला विचारलं तर तो सांगेल की 195 देश आहेत. 195 देश विचारात घेण्यासारखे आहे. पण या सगळ्या 200 देशामध्ये भारत हा अतिशय महत्त्वाचा देश आहे. आजही भारत लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश आहे. म्हणून जगातली जास्तीत जास्त लोकसंख्या भारतातच आहे. चीन आणि भारत हे दोनच देश पकडले तर जगातली मोठीच लोकसंख्या या दोनच देशांमध्ये आहे. तर मुद्दा आपला असा होता की भारत हा अशी प्राचीन, पुरातन आणि जगातला अत्यंत महत्त्वाचा देश आहे. भारताची जी संस्कृती आहे ती अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. आणि ही जी प्राचीन संस्कृती आहे भारताची, या संस्कृतीचं नाव आहे सिंधू संस्कृती. आणि सिंधू संस्कृतीचा जो धर्म होता त्या धर्माचं नाव होतं शिवधर्म. आणि हा जो शिवधर्म होता हा समतेवर आधारलेला होता. आणि हा जो शिवधर्म होता हा मातृसत्ताक होता. मातृसत्ताक म्हणजे मुलाच्या समोर आईचं नाव लावत असत. कारण की त्या काळात मुलाचा बाप कोणी सांगता येत नव्हतं. रानटी अवस्था होती, विवाह संस्था सुद्धा आलेली नव्हती. म्हणून मुलाचा बाप कोणी सांगता येत नव्हतं, मुलाची आई कोण हे सांगता येत होतं तिच्या पोटातून तो जन्मला म्हणून मुलाच्या मागे आईचं नाव लावत होते. आणि म्हणून या सिंधू संस्कृती ही संस्कृती मातृसत्ताक होती. त्याचबरोबर ती समतेवर आधारलेली होती. जगातले सगळे धर्म समतेवरती आधारलेले आहेत. फक्त जगातला एकच धर्म आहे तो विषमतेवरती आधारलेला आहे आणि तो आहे वैदिक धर्म. वैदिक धर्म हा आपला काही मूळ धर्म नाही. आपण आपला हिंदू धर्म म्हणतो तर तो हिंदू धर्म आहे, पण हिंदू धर्म म्हणजे शिवधर्म. पण आज वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म झालेला आहे.
म्हणून आपण पुन्हा थोडंसं मागे जाऊ आणि आपल्या देशाचा मूळ धर्म होता हा सिंधू संस्कृतीतला शिवधर्म. तो आत्ताच सांगितल्याप्रमाणे मातृसत्ताक आणि समतेवर आधारलेला होता. समतेवर आधारलेला होता याचा अर्थ त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्णभेद नव्हते आणि ब्राह्मण जात श्रेष्ठ आणि कुणबी जात कनिष्ठ, माळ कनिष्ठ अशा कोणतेही जातीभेद नव्हते. म्हणजे जो मूळ धर्म होता भारताचा त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था नव्हती, जातीव्यवस्था नव्हती. याचाच अर्थ सगळी माणसं सारखी होती. कोणी जातीच्या नावानं मोठं नाही, कोणी धर्माच्या नावाने मोठं नाही. पण मग पुढे या देशामध्ये आर्य आले. आर्यांनी त्यांचा धर्म तयार केला, त्यालाच आपण वेद म्हणतो. वेद इथे होते असं काही लोक मानतात, काही लोक आर्य आल्यानंतर त्यांनी वेद तयार केले असं मानतात. मग इथे वेद असतील तर त्याचं विकृतीकरण झालं किंवा इथे वेद तयार करण्यात आले आणि मग या वेदातून वैदिक धर्म आला. या वैदिक धर्मामध्ये वर्ण आले, त्याच्यामध्ये जाती आल्या आणि मग त्याच्यामध्ये विषमता आली. म्हणून मग मगाचाच मुद्दा की जगातले सगळे धर्म, प्रमुख धर्म आहेत, इस्लाम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, हिंदू आहे, कुकुंशी आहे, असे काही धर्म आहेत. म्हणून हे जे सगळे प्रमुख धर्म आहेत जगातले, या सगळ्या प्रमुख धर्मांमध्ये सगळे धर्म समतेवरती आधारले आहेत. फक्त हा वैदिक जो धर्म आहे तोच विषमतेवरती आधारलेला आहे. मग वैदिक धर्माला पुढे दुसरं नाव झालं, ब्राह्मण धर्म आलं, सनातन धर्म आलं, आता त्याला हिंदू असं नाव आलं. खरं म्हणजे हिंदू म्हणजे मूळ शिवधर्म आहे, परंतु आता वैदिक धर्म हाच हिंदू धर्म मानला जाऊन राहिला. तर सगळ्या धर्माचा इतिहास काही आपल्याला इथं पाहायचा नाही. आपण हे पाहत होतो की अंधश्रद्धेचं मूळ काय आहे, तर मग अंधश्रद्धेचं मूळ हा वैदिक धर्म आहे. वैदिक धर्मामध्ये जी ब्राह्मण जमात होती, जी पूजापाठीचं काम करत होती, ही जमात एक प्रकारची कर्मकांडावर जगणारी जमात होती. ही जमात अंधश्रद्धेवरती जगणारी जमात होती आणि मग त्यांनी याच्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या. उदाहरणार्थ सत्यनारायणाची पोथी. सत्यनारायणाची पोथी ही एका मुस्लिम कथेवर आधारलेली आहे आणि मग भटभिक्षुकांनी पोट भरायचं साधन म्हणून ही सत्यनारायणाची पोथी तयार केली. मग अशा प्रकारे जो मूळ धर्म होता, प्रत्येक धर्माचा एकच मूळ ग्रंथ आहे. कोणताही धर्म तुम्ही घ्या, जसा ख्रिश्चन घेतला तर बायबल आहे, इस्लाम घेतला तर कुराण आहे. कोणत्याही धर्माला एकच धर्मग्रंथ आहे. तसा आपला एकच धर्मग्रंथ होता गीता, परंतु मग आपण 44 धर्मग्रंथ निर्माण केले. त्याच्यामध्ये मग पुराणं निर्माण केली, वेगवेगळे धर्म निर्माण केले. त्याच्या फार खोलात न जाताना आपण मूळ मुद्द्यावरती येऊ की मग या वैदिक धर्मामध्ये असे वेगवेगळे पंथ, वेगवेगळे पुस्तकं निर्माण झाले. हे वैदिक धर्माचं विषमतावादी तत्वज्ञान मान्य नसल्यामुळे मग ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय काढला, चक्रधरांनी महानुभाव संप्रदाय काढला, गुरु नानकांनी शीख संप्रदाय काढला. हिंदू धर्मातून जेवढे धर्म आणि पंथ निघाले तेवढे, हिंदू म्हणजे वैदिक धर्मातून, तेवढे दुसऱ्या कोणत्याच धर्मातून निघाले नाही. आणि का निघाले तर मूळ हा जो वैदिक धर्म होता हा विषमतेवरती आधारलेला होता, मानवतेवरती आधारलेला नव्हता. म्हणून याच्यातून धर्मपंथ निघाले. आणि मग आपला अंधश्रद्धेशी संबंधित मूळ मुद्दा असा आहे की या वैदिक धर्मामध्ये वेगवेगळे धर्म निर्माण केले गेले, कर्मकांड निर्माण केलं, पोथ्या निर्माण केल्या आणि या सगळ्या गोष्टीतून अंधश्रद्धा निर्माण झाली. म्हणून अंधश्रद्धेचं मूळ शिक्षण नाही, अंधश्रद्धेचं मूळ आहे वैदिक धर्मातलं कर्मकांड. आणि वैदिक धर्मात कर्मकांड का आलं तर वैदिक धर्मातला जो ब्राह्मण समाज होता तो या कर्मकांडावर पोट भरत होता आणि म्हणून समाज जेवढा अंधश्रद्धा राहील, समाज जेवढा कर्मकांड युक्त राहील तेवढं त्यांचं पोट भरेल. आज ते तुम्हाला सांगतील गणेशाची पूजा करा, उद्या सांगतील हे सत्यनारायणाची पूजा करा, परवा सांगतील वास्तुशांतीची पूजा करा. तुम्ही जेवढ्या पूजापाठी कराल तेवढी त्यांना दान दक्षिणा मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाह चालेल. आणि म्हणून अंधश्रद्धेचं जे मूळ आहे ते वैदिक धर्मातील कर्मकांडामध्ये आहे. आणि मग सगळ्या संतांनी याच्या विरुद्ध विचार केलेला आहे. आपण आज फक्त नुसतं तुकडोजी महाराजांचा विचार करत होतो, तो वारीच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी मांडलेला आहे, चांगल्यापैकी मांडलेला आहे आणि म्हणून मी त्याच्या फारसं खोलात जात नाही. तर मूळ विषयावरती येताना पहिल्यांदा आपण पाहिलं की अंधश्रद्धा निर्माण होण्याचं कारण शिक्षण नाही, कारण की जे मुख्य संत होते ते तर शिकलेलेच नव्हते. तर आपली मनोवृत्ती हे अंधश्रद्धेचं कारण आहे आणि आपल्या मनोवृत्तीवर असे कर्मकांडाचे संस्कार झाले असतील, पोथीपुराणांचे संस्कार झाले असतील, विज्ञाननिष्ठ संस्कार झाले नसतील तर मग आपलं मन अंधश्रद्धेकडे वळतं. अगदी मोठे मोठे क्रिकेटर सुद्धा अंधश्रद्धा पाळतात की अमक्या नंबरची जर्सी घातली तर मी जास्त रन काढेल किंवा जास्त विकेट घेईल. आणि म्हणून आपल्या मानसिकतेशी या अंधश्रद्धेचा संबंध आहे आणि ही मानसिकता या धार्मिक कर्मकांडातून निर्माण होते. राष्ट्रसंतांनी विवेकवादाचा विचार मांडला. दुसऱ्या शब्दात आपण त्याला असं म्हणतो की त्यांनी विज्ञानवादाचा विचार मांडला. एका शब्दात जर राष्ट्रसंत सांगायचे असतील तर राष्ट्रसंतांनी आपल्याला विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड घालून दिलेली आहे. नुसतं विज्ञान नाही किंवा नुसतं अध्यात्मही नाही.
पण राष्ट्रसंतांचं जे अध्यात्म आहे ते अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही, तर राष्ट्रसंतांचं अध्यात्म हे सुद्धा विज्ञानच आहे. विज्ञान भौतिक जगाचा विचार करतं, विज्ञान या वास्तव जगाचा विचार करतं, आणि अध्यात्म अदृश्य जगाचा विचार करतं. जे डोळ्याला दिसतं त्याच्या पलीकडचं जे जग आहे त्याचा जो विचार करतं ते अध्यात्म. म्हणजे अध्यात्मही विज्ञानच आहे आणि विज्ञानही विज्ञानच आहे. विज्ञान हे भौतिक विज्ञान आहे, म्हणजे जे दिसतं दृश्य जगाचं विज्ञान आहे. याचाच अर्थ असा की राष्ट्रसंतांनी आपल्याला शुद्ध विज्ञानवादाचा विचार दिलेला आहे. सगळ्या बाबतीत राष्ट्रसंतांनी विचार मांडले. बघा, कोणीतरी फार चांगलं सांगितलं की ग्रामगीता जर तुम्ही वाचली तर त्याच्यातल्या जास्तीत जास्त ओव्या तुम्हाला विवेकवादाशी संबंधित दिसतील, म्हणजेच अंधश्रद्धेच्या विरुद्ध दिसतील. तुकारामाचे तुम्ही पाहिलं तर तुकाराम त्या काळात लिहितात. आजही आपण अशोक खरातासारखे प्रकरण पाहतो, आणि अशोक खरातांचे तुम्ही सगळे शिष्य पाहिले तर सगळे सुविद्य श्रीमंत असे आहेत. आणि या काळात जर एवढी अंधश्रद्धा आहे तर तुकारामाच्या काळात केवढी असली पाहिजे. पण तरी त्यावेळी तुकाराम म्हणतात, अंगा लावून या राख, डोळे झाकूनही करती पाप. म्हणजे तुकारामाच्या काळात हे बंधू साधू होते अशोक खरात सारखे, आणि ते आजही आहेत. तुकारामाच्या काळात तुकारामाने त्याच्यावर प्रचंड हल्ला केला. गाडगेबाबांच्या काळात गाडगेबाबांनी त्याच्यावर हल्ला केला. गाडगेबाबा तर फारसे शिकलेले नव्हते, पण किती विज्ञानवादी होते. नेहमीच त्यांचं एक उदाहरण सांगत असतो की ते एकदा नाशिकला होते. तिथे एका कधी श्राद्ध होतं. गाडगेबाबा श्राद्धाच्या विरुद्ध, ते कधी ताटा पाटावर बसून जेवत नसत. पण त्या दिवशी आग्रह झाला आणि त्यांना उपदेश करायचा होता, म्हणून ते म्हणाले ठीक आहे श्राद्धाचं जेवेन. मग त्या श्राद्धाच्या ठिकाणी एकाने घास घेतला नसा आकाशात फेकला. गाडगेबाबांनी विचारलं काय करता जी, तर तो म्हणे स्वर्गात माझे पितर गेले त्यांना घास देतो. गाडगेबाबांनी विचारलं म्हणे अथून तुमचा घास स्वर्गात जाईन काय म्हणे, तर तो म्हणे बाबा काऊन नाही जात म्हणे. म्हणून गाडगेबाबा चूप बसले आणि ते नदीवर चालले गेले. मग जेवायची वेळ झाली, सगळे लोक गाडगेबाबांना शोधायला लागले. गाडगेबाबा नदीत पात्रात उभे होते, उंजळीत पाणी घ्यायचे अर्ध टाकायचे, उंजळीत पाणी घ्यायचे आणि टाकायचे. लोकांनी थोड्या वेळ पाहिलं, मग लोक कंटाळले. मग लोक म्हणाले गाडगेबाबा श्राद्धाचा स्वयंपाक झाला, जेवायचं आहे, पंगत बसवायची आहे, चला तुम्ही काय करून राहिले. तर गाडगेबाबा म्हणाले दर्यापूर तालुक्यात अमरावती जिल्ह्यात वावर आहे म्हणे शेणगावले, त्या वावराला पाणी देऊन राहिलो म्हणे. लोक म्हणाले गाडगेबाबा ते तर 600 किलोमीटर आहे, इथून तुमचं पाणी 600 किलोमीटर जाईल का. गाडगेबाबा म्हणे बाप्पा काऊन नाही जाणार म्हणे, तुमचा घाट असून डायरेक्ट स्वर्गात जाते म्हणे, तुमचा घास जाते तर महा पाणी काऊन नाही जाणार. किती छोट्याशा उदाहरणातून गाडगेबाबांनी अंधश्रद्धा निर्मूलन केलं. अशा अनेक उदाहरणं गाडगेबाबांचे आपल्याला देता येतील, पण तो आपला काही विचार नाही. हा जो गाडगेबाबांचा विचार होता, हाच तुकडोजी गाडगेबाबा स्वतः लिहित नव्हते, तुकडोजी महाराज स्वतः लिहित होते. प्रचंड लिहिलं तुकडोजी महाराजांनी. 85 गद्य ग्रंथ आहेत, ग्रामगीता आहे, 350-3600 भजन आहेत. अशा प्रकारे तुकडोजी महाराजांनी हे जे प्रचंड वाङ्मय निर्माण केलं, या प्रचंड वाङ्मयात त्यांनी पानापानामध्ये अंधश्रद्धेचा विचार दिला. अनेक ओळ्या त्याच्या पाठ सांगता येतील, पण एवढ्या खोलात जाण्याचं कारण नाही. फक्त मग आपण पाहू की राष्ट्रसंतांनी काय केलं. तर काही उदाहरणं अनिलने त्याच्या भाषणामध्ये दिली होती. त्यावेळेचे जे बाबा होते, जसं एक गाव होतं तिथे तुकडोजी महाराज गेले, त्या गावामध्ये बकरा बळी दिला जायचा. मग तुकडोजी महाराज गेले आणि तुकडोजी महाराजांनी विचारलं की बकरा का बळी देता. तर लोक म्हणाले की बाबा बकरा बळी दिल्यानं देव प्रसन्न होतो, आणि देव प्रसन्न झाला की मग गावात रोगदाई येत नाही. मग गाडगेबाबा सारखंच तुकडोजी महाराजांनी त्यांना विचारलं की हा बकरा जो आहे हा कोणी निर्माण केला, याला जीव कोणी दिला, याचा जन्म कोणामुळे झाला, याच्या जन्माच्या मागे कोण आहे. तर लोकांनी सांगितलं सगळ्यांच्या जन्माच्या मागे देवच आहे. मग राष्ट्रसंत म्हणाले की हा बकरा मग देवाचा मुलगा आहे असं मानलं तर काही चूक होणार नाही. तर लोक म्हणाले नाही, सगळे जीव जंतू देवाचेच लेकर आहे. मग गाडगेबाबा म्हणाले तुम्ही कशासाठी मारता, कोणाच्या भल्यासाठी मारता. तुकडोजी महाराजांनी विचारलं तर ते म्हणाले आमच्या माणसांच्या भल्यासाठी. मग तुकडोजी महाराजांनी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं बकरा जो आहे तोही देवाचाच मुलगा आहे, आम्ही सुद्धा देवाचेच मुलं आहोत. आणि मग एकाच आईचे जर आपण 2 मुलं असू तर एकाचा जीव घेतल्यानं दुसरा प्रसन्न होईल का. हे गाडगेबाबा जसं प्रश्नोत्तरातून सांगत असत तसं तुकडोजी महाराजांनी तिथे समजून सांगितलं. लोकांना ते पटलं. आणि मग गाडगेबाबा म्हणाले की असं करा की तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही दाखवा, मी तर देव मानत नाही, नैवेद्य मानत नाही, तुम्ही मानता तर दाखवा, पण तो बकऱ्याचाच दाखवला पाहिजे, त्याचा जीव घेऊन असं काही नाही. तुम्ही दही भाताचं बोनव द्या ना. मग तिथे दुसऱ्या वर्षीपासून नैवेद्य दाखवायची प्रथा सुरू राहिली, पण दही भाताचं बोनव देऊन ते नैवेद्य सुरू झाला. आणि अशा प्रकारे तिथे मग ती हत्या बंद झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबतीत खूप काम केलेलं आहे. अमरावती जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खूप काम केलं. विषय निघाला तर सांगून टाकलं पाहिजे याच ठिकाणी ही नरेंद्र दाभोळकरांची जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे प्रचंड काम केलं.
दुसरी समिती त्यांनी चांगलं काम केलं, ते आपले मित्रच आहे. तर या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम केलं. आणि आधुनिक काळातली सगळ्यात महत्त्वाची जर कोणती चळवळ असेल महाराष्ट्रातली तर ती अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आहे. कारण की अंधश्रद्धा हा या देशाला लागलेला एक महाभयंकर असा आजार आहे. महारोग तो पुष्कळ प्रमाणात गेला, पण अंधश्रद्धेचा महारोग अजून गेलेला नाही. आणि तो निर्मूलनाचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करून राहिलेली आहे. आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा जेव्हापासून प्रफुल्ल कुकडे आणि त्यांची सगळी टीम यांच्याकडे आली तेव्हापासून अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं, मी असेल, मॅडम असतील, आमच्या प्राचार्य मॅडम असतील, आमचं गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट असेल, हे काम तुकारामाचं काम आहे, तुकडोजी महाराजांचं काम आहे, गाडगेबाबांचं काम आहे, नरेंद्र दाभोळकर श्याम मानवांचं हे काम आहे. आणि त्यांचंच हे काम नाही तर हे समाजाचं काम आहे. म्हणून जो कोणी करेल त्याच्या पाठीशी आपल्या ताकदीनिशी उभं राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही या चळवळीमध्ये आहोत. आणि अतिशय चांगलं काम आपल्या जिल्ह्याची चळवळ करून राहिलेली आहे. 36 बाबा आपल्या संस्थेने सुद्धा आपल्या अमरावती जिल्ह्या चळवळी सुद्धा पकडून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि संतांनी याच्यामध्ये मोठं योगदान घेतलेलं आहे. त्याच्यात आताच सांगितल्याप्रमाणे राष्ट्रसंतांचं योगदान मोठं आहे. एकूण 66 ठिकाणच्या पशुहत्या राष्ट्रसंतांनी बंद केल्या. आणि एकंदर राष्ट्रसंत आणि राष्ट्रसंतांचे सगळे शिष्य यांचा जर विचार केला तर ग्रामगीतेमध्ये असं लिहिलेलं आहे, सुदाम सावरकरांनी असं लिहिलं आहे की जवळपास 6000 गावांमधली ही जी पशुहत्या आहे ही राष्ट्रसंतांनी बंद केली. आणि पशुहत्या अंधश्रद्धेतून होत होती, म्हणून हे सुद्धा राष्ट्रसंतांचं अंधश्रद्धेच्या बाबतीतलं फार मोठं काम आहे. मग अनिलने सांगितलं की राष्ट्रसंत जेव्हा 21 वर्षाचे होते तेव्हा त्यांनाच जहर देण्यात आलं. का जहर देण्यात आलं तर कोणातरी बाईचं मूल वाचावं म्हणून तो दुसरं एखादं मूल बळी दे, म्हणून राष्ट्रसंतांना बळी देण्यासाठी त्यांना जहर पाजलं. त्यांनी ते पचवलं आणि ज्यांनी जहर दिलं त्यांनाच त्यांनी समजून सांगितलं की असा कोणाचा बळी दिल्याने कोणाचा जीव वाचत नसतो. अशा प्रकारे अनेक माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून राष्ट्रसंतांनी प्रचंड अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. संपूर्ण ग्रामगीता तुम्ही वाचा, राष्ट्रसंतांची भजनं जरी वाचली तुम्ही तर भजनांमध्ये सुद्धा त्यांनी हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. त्यांनी एका ओळीमध्ये म्हटलेलं आहे, सावता माया होती. त्याचा अर्थ असा आहे की सावता माळी पंढरपूर पासून 10 कोसावर होता, पण सावता माळी कधीही पंढरपूरला गेला नाही आणि त्यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची आराधना केली नाही. मग विठ्ठलाची पूजा केली नाही, विठ्ठलाची आराधना केली नाही, तरी फार मोठं काम सावता माळीने केलं. त्यांनी कबीराचंही उदाहरण केलं की ज्याला मगहर नावाचं गाव म्हणत होते, तिथे जर जाऊन कोणी मेला तर त्याला मोक्ष मिळत नाही अशी समजूत होती. म्हणून कबीर त्या मगहरला गेले, तिथे कबीराने आपला देह ठेवला, त्याच्यामुळे ते गाव आज प्रसिद्ध झालं. म्हणून स्थान महात्म्याचंही महत्व त्यांनी मिळालं. जसं तुकाराम म्हणतात की तीर्थी दोंडा पाणी, तीर्थाच्या ठिकाणी. आता पंढरपूरला एवढी मोठी जत्रा झाली, परंतु तुकडोजी महाराज किंवा तुकाराम महाराज किंवा गाडगे बाबा तीर्थाचं महत्व सांगत नाही. स्थान महात्म्य त्यांनी नाकारलेलं आहे. सगळे ठिकाणं चांगलेच आहे, सगळे ठिकाणी पवित्रच आहे. रामाचं दर्शन घ्यायसाठी अयोध्येला जाण्याची गरज नाही, घ्यायचं असेल तर तुमच्या गावातले रामाचं दर्शन तुम्ही घ्या. अशा प्रकारे तुकडोजींनी स्थान महात्म्यही नाकारलेलं आहे. आपण श्राद्ध करतो त्याचंही महत्व तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे की श्राद्ध का करायचं तर ते श्राद्धाच्या बद्दल तुकडोजी महाराज म्हणतात, श्राद्ध म्हणजे स्मरण करण्यासाठी श्राद्ध. त्याच्यासाठी मग तुमची प्रकृती असो की नसो तुम्ही पंचपक्वान्नाचं जेवण केलं पाहिजे, 10 लोकांना बोलावलं पाहिजे, याचं काही आवश्यक नाही. किंवा सूतक म्हणजे काय, सूतक का पाळायचं? वडील इथं मिळेल, तुम्ही मुंबईला सूतक पाळून राहिले, मूर्खपणा येतो. सूतक का पाळायचं तर आपल्या घरात प्रेत असते, त्या प्रेतावरती जंतू येतात, ते 12-15 दिवस राहण्याची शक्यता असते, 10 दिवस राहण्याची शक्यता असते. म्हणून आपण सूतक पाळतो की आपल्या घरामध्ये मृत्यू झाला, त्या देहावरती डेड बॉडीवरती जंतू बिंतू झाले असतील, ते घरात पसरले असतील, ते त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून सूतक पाळायचं. हा वैज्ञानिक विचार आपण त्याच्या मागचा समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारे राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेतून, आपल्या भजनातून, प्रवचनांमधून, त्यांनी जे संपादक लिहिलं त्याच्यातून हे विज्ञानवादी विचार मांडलेले आहेत. त्यांनी श्राद्धाला विरोध केला, त्यांनी समाधीला सुद्धा विरोध केला. राष्ट्रसंत असं म्हणतात की गेलेल्या माणसांच्या समाध्या जर आपण बांधत राहिलो तर जे जिवंत माणसं आहेत त्यांना जागाच नाही राहणार. एवढ्या समाध्या होतील की जिकडे तिकडे समाध्या. त्याच्यामुळे समाधीची सुद्धा आवश्यकता नाही. राष्ट्रसंतांनी स्वतःच्याही समाधीबद्दल सांगितलं होतं की माझी समाधी बांधू नका म्हणून. तर अशा प्रकारे राष्ट्रसंतांनी अतिशय विज्ञाननिष्ठ, वस्तुनिष्ठ विचार मांडला. म्हणून राष्ट्रसंत खूप समजून घेण्यासारखा माणूस आहे.
त्यांच्याबद्दल आपण नेहरू काय म्हणाले, इंदिराजी काय म्हणाल्या हे जरी पाहिलं तरी त्यांचं काम आपल्या लक्षात येतं. महात्मा गांधी राष्ट्रसंतांबद्दल म्हणाले होते की आज तक ऐसा आदमी हमने नहीं देखा. ऐसा आदमी म्हणजे गोरगरिबांसाठी तळमळणारा, विज्ञानिष्ठ विचाराचा असणारा, राष्ट्रीय विचार करणारा संत मी पाहिला नाही, असं गांधीजी म्हणाले. नेहरूजी असं म्हणाले होते की एखादा संत राष्ट्राचा किती विकास करू शकतो वैज्ञानिक विचारातून, हे आपल्याला तुकडोजीकडे पाहिलं की लक्षात येतं. असे तुकडोजींपर्यंत बद्दल अनेक महापुरुषांचे अभिप्राय आहेत. ग्रामगीतेतून आणि आपल्या गद्य पद्य वाङ्मयामधून अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडला म्हणजे विज्ञानवाद मांडला. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडला म्हणजे विवेकवाद मांडला. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडला म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद मांडला. आणि म्हणून तुकडोजी काय, तुकाराम काय, गाडगे बाबा काय, हे प्रचंड विज्ञानवादी संत होते. न शिकताना सुद्धा त्यांनी विज्ञानाचा अंगीकार केला. आणि म्हणून वैज्ञानिक वृत्ती येण्यासाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. वैज्ञानिक वृत्ती येण्यासाठी कर्मकांड विरहित अशी एक दृष्टी लहानपणापासून निर्माण झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्यावर जे जास्तीत जास्त प्रभाव जो धर्माचा असतो तो आपला धर्म सुद्धा कर्मकांड विरहित असला पाहिजे. धर्म माणसामध्ये भेद निर्माण करत नाही, धर्म माणसाला चांगल्या वळणाने नेतो. पण आपण जर जगाचा इतिहास पाहिला तर 36,000 लढाया जगात नुसतं धर्माच्या नावावरती झालेल्या आहे. धर्म माणसाने चांगलं जगण्यासाठी आहे, माणसात भेद करण्यासाठी, माणसामध्ये भांडण लावण्यासाठी धर्म नाही. आणि म्हणून खरा धर्म ज्ञानाच्या पातळीचा असतो. हेच तुकारामांनी सांगितलं, हेच तुकडोजींनी सांगितलं, हेच गाडगेबाबांनी सांगितलं. आणि विज्ञाननिष्ठ विचार ठेवून जगणं, विवेकवादाने जगणं म्हणजेच अंधश्रद्धा विरहित जगणं. आणि ते जगणं केवळ आपल्यासाठी नाही, आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी फार आवश्यक आहे. आज जगात कोणत्या देशांनी प्रगती केली तर अमेरिका जगाचा बिग बॉस आहे, जपान जगाचा एक महत्वाचा देश आहे. मग हे देश का पुढे गेले? अमेरिका का पुढे गेला? आपल्या देशामध्ये दर 300 ॲडावरती देऊळ दिसतं आणि अमेरिकेमध्ये दर 300 ॲडावरती तुम्हाला व्यायामशाळा दिसते. अमेरिकेने एवढी प्रगती का केली? पोथ्या पुराणं वाचून केली नाही, अंधश्रद्धा वाचून केली नाही, धार्मिक भेद निर्माण करून केली नाही, तर त्यांनी वैज्ञानिक ज्ञानाचा अवलंब केला. आज आपण मोबाईल वापरतो, पण मोबाईलवरचे सगळे जे अप्लिकेशन्स आहेत किंवा व्हॉट्सअप असेल हे सगळं कोणाच्या ताब्यातले आहेत? गुगल आहे, कोणाच्या ताब्यात आहे? हे सगळं अमेरिकेच्या ताब्यात आहे. मग आज या मोबाईलच्या माध्यमातून अमेरिकेने सगळ्या जगावरती आपला वचक बसवलेला आहे. तो कशाच्या आधारावरती बसवलेला आहे? तो विज्ञानाच्या आधारावरती बसवलेला आहे, तो ज्ञानाच्या आधारावरती बसलेला आहे, तो अंधश्रद्धेच्या आधारावरती बसवलेला नाही. म्हणून आपल्यानंतर 2 वर्षांनी चीन स्वतंत्र झाला. आपण 47 मध्ये स्वतंत्र झालो, चीन 49 मध्ये स्वतंत्र झाला. आज अमेरिकेला खऱ्या अर्थाने टक्कर कोण देत आहे तर चीन देऊन राहिलेला आहे. मग जो चीन आपल्यानंतरही गुलामगिरीतून मुक्त झाला तो आज आपल्या पुढे गेला, तो कम्युनिस्ट आहे, कम्युनिस्ट धर्म मानत नाहीत. मग चीनने एवढी प्रचंड प्रगती केली तर कशाच्या आधारावरती केली? तर उत्तर त्याचं तेच आहे की विज्ञानवादाच्या आधारावरती केली, ज्ञानाच्या आधारावरती केली, वस्तुनिष्ठ वैज्ञानिक ज्ञानावरती केली. म्हणजेच अंधश्रद्धा विरहित जीवनशैलीने त्यांनी प्रगती केली. आणि म्हणून आपल्यालाही आपल्या समाजाची, आपल्या देशाची प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला विज्ञानवादाची सांगड घालणं आवश्यक आहे, तो स्वीकारणं आवश्यक आहे. तोच तुकडोजींनी सांगितला, तोच तुकारामांनी सांगितला, तोच नरेंद्र दाभोळकरांनी सांगितला. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम हे राष्ट्रनिर्मितीचं काम आहे. ते आपल्या जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याचा आनंद व्यक्त करतो आणि थांबतो.